हाय, कसे आहात सगळे? प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सगळी कामं आटपून झाली आहेत. आत्ताच मी छान काय म्हणतात ना, शॉवर घेऊन मस्त केस स्वच्छ धुतले आहेत. पावसामुळे लवकर लवकर केस खराब होतात मला वाटतं. तर तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान जाओ, मस्त जाओ, आनंदात जाओ आणि पॉझिटिव्हिटीने सुरुवात दिवसाची आपण करूया. आता मी छान देवपूजा करणार आहे. अंघोळ झाली की सगळ्यात पहिलं काम देवपूजा आणि मग बाकीचं सगळं. चला, आज मला बाप्पासाठी जास्वंदीचं फूल मिळालेलं आहे व्हायला. आता हळूहळू सुरुवात होईल फुलं यायला. आणि हे आहे मधुकामिनी झाड. हे पण चांगलं बहरलं आहे. स्वर्गातून आलेली 3 फुलं म्हणजे पारिजात, अपराजिता आणि हे मधुकामिनी. याला ऑरेंज जास्मिन असं पण म्हणतात. आणि या झाडाचा जो सुगंध आहे ना, तो मानसिक तणाव दूर करतो, घरात पॉझिटिव्हिटी आणतो आणि खूप छान वातावरण निर्माण करतो. कारण त्याचा सुगंध रात्रीचा खूप दरवळतो. आणि याची जर 2 पानं उकळून तुम्ही जर पाणी प्यायलात तर ना, त्याचं पचन आपलं सुधारतं. डायबिटीस असू दे, हृदयरोग असू देत, नंतर कोलेस्ट्रॉल असू दे, अशा सगळ्या आजारांवरती पण ह्या झाडाचा खूप उपयोग होतो. असं बहुगुणी झाड आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स या घरामध्ये त्याच्यामुळे येतात. आणि ज्यांचं वैवाहिक जीवन सुखी करायचं असेल तर त्याची फुलं जर तुम्ही बेडरूममध्ये ठेवलीत तर ज्यांच्या आयुष्यातले वैवाहिक ताणतणाव असेल ती पण दूर होतात असं म्हणतात. मला जी माहिती मिळाली ती तुमच्याबरोबर मी शेअर केली. आणि आज मी देवाला पण ती फुलं वाहिली, जास्वंद वाहिलं आणि छान त्याचा सुगंध त्याच्यामुळे घरातमध्ये दरवळत होता. तर झाडं, फुलं हे सगळं आपल्याला मनाला शांती देतात. परत ही देवपूजा ज्याला आपण म्हणतो कर्मकांड असं म्हणतात, पण काही गोष्टी अशा असतात जे केल्याने जर आपल्याला ऊर्जा मिळते, जर केल्याने आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आहे तर ते करायला काही हरकत नाही ना. म्हणजे भाव महत्त्वाचा. आपण काय करतो, कशासाठी करतो, आपल्या मनासाठी, आपल्या मानसिक शांततेसाठी. नाही केलं तरी काही हरकत नाही, पण जी गोष्ट माझ्या मनाला शांतता देते ही एक थेरपीच म्हणा ना एक प्रकारची, हे की नाही. देवपूजा करणं, देवाला फुलं वाहणं आणि त्याची प्रार्थना करणं, याला आपण एक जर थेरपी समजून केलं, म्हणजे ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही तर त्याला थेरपी समजा. म्हणजे त्याच्यातनं जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर, म्हणून मी आपलं हे करत असते. आणि माझी श्रद्धा आहे या गोष्टींवरती. काही मला अनुभव पण आले. आजचा दिवस एकदम छान गेला, मस्त वाटलं. कधी कधी असतं ना, आपण खूप फ्रेश असतो. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्याकडे मावशी आल्यामुळे आता सकाळच्या कामाला मी आता थोडी फ्रेश असते. त्याच्यामुळे मी आल्यावर दमलेली नाही आहे, आज एनर्जेटिक आहे. तर आलं की पहिल्यांदा चहा लागतो, तर चहा ठेवला आहे. आणि आज काय बनवायचं माहिती आहे का, आमरस आणि पालक पनीर. तर मेमध्ये काय आलं, खूप आंबे झाले होते, खाल्ले आम्ही, पण थोडे राहिलेच, पिकायला लागले खूप. आणि आमचं खाण्याचं प्रमाण आणि त्याचं पिकायचं प्रमाण जास्त होतं, त्याच्यामुळे त्याचा पल्प काढून फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. तो माझ्या सकाळी लक्षात आलं, अरे ह्याच्यामध्ये आहे, आपण करूया आज. तर ते आता बाहेर काढले, त्याचा आमरस बनवेन आणि काय थोड्या चपात्या केल्या की झालं. पहिल्यांदा चहा, संध्याकाळचं रुटीन. आता मी सोफ्यावर सगळे कपडे सुकत घातले होते जाताना, कारण पावसामुळे ना बाल्कनीत सुकतच नाही, ओलावा आहे म्हणून सगळे मी पसरून गेले होते. मग दिवसभर म्हटलं ते छान सुकतील. आता ते सगळे काढून त्याच्या घड्या घालून ठेवते. पावसाळ्यात हा एक वैताग असतो की कपडे सुकत नाहीत बाबा, असा सगळा प्रॉब्लेम आहे. आणि ते स्टँड मी का नाही घेतलं, ते ठेवायला जागाच नाही. मग मी काय करते, काय 2-4 महिनेच असतो हॉलमध्ये रात्रीचे ठेवते. आता चहा घेऊन आता मिस्टरांबरोबर मारायच्या थोड्या गप्पा. अजय येणार आहे की नाही आज? करायचं होतं ना आज. बघूया येईल आज. एकदा झालं म्हणजे रिकामं झालं असतं. हां तेच ना, मी पण अडकल्यासारखा झाला. कधी होणार, पण पुढचं कायच कळेना म्हणजे कसं काय करावं. म्हणजे स्टँड तिकडे आकाच्या रूममध्ये न्यायचंय, तो कट करायचंय. कट करणार ते घरीच करणार ना, घरीच करणार आहे कटिंग. डबल उपद्याप झाला नाही ते, काय कळलंच नाही ना त्या. जाऊ नये, मला कधी येतं ते झाड वाढतंय असं झालं. चहा घेऊन मी किचनमध्ये आले. उरलेला पल्प होता, त्याचा आमरस बनवायचा होता आणि मी त्याच्यात साखर नाही टाकली. ती स्टिवियाची शुगर फ्री पावडर आहे ना, ती टाकते. कारण ऑलरेडी आंबा गोड, पुन्हा त्याच्यात साखर टाका म्हणजे होईल कल्याणच, हो की नाही. म्हणजे डाएटची काय म्हणतात ना वाटच. पण कधी कधी गोड खायची इच्छा होते ना, आज आमरस खायची इच्छा झाली म्हणून म्हटलं शुगर फ्री टाकून करूया. त्याच्यात थोडंसं दूध पण टाकलं आणि
झालं आपलं नेहमीची वेलची पावडर जायफळ पावडर टाकून आमरस तयार. लोकांना वाटेल मी तुम्हाला पीठ मळायला लावलं आहे. मी पीठ मळलं होतं पण ते कडक झालं, कारण मला ना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी खूप जोरात मळलं आहे, पण तेवढी ताकद लागत नाही माझ्या हातांनी, असं होतं. म्हणून आता त्यांनी स्वतः मळायला घेतलं, कारण मी केलेल्या चपात्या कडक झाल्यात सकाळच्या डब्याच्या. काय करणार. म्हणून तर मी मदतीला शर्मिलेला घेतलं होतं ना, की ते पीठ मळणं चपात्या करणं हे ती करून जायचं. मग बाकीचं भाजी बिजी फोडणी घालणं ते मी करते. चला मस्त ताकद लावून मळलेलं आहे त्यांनी. आता बघू चपात्या नरम होत आहेत का, कारण आमरस खायचं आहे. हा बस तो राग कोणावर. चला बाई, अहोंनी मळलेल्या पिठाच्या चपात्या घेतल्या मी करायला. आता त्यांनी मळले म्हणजे नरम होणारच, हो की नाही. आम्ही काय बाबा. तोपर्यंत पालक पनीर पण झालं. झालाय सगळा स्वयंपाक. जवळजवळ 8 वाजलेत. घामाघूम झाले. एवढा पाऊस पडतोय तरी गरम होतंय. तर 5 मिनटं एसीत बसते आणि मग राऊंड मारून येते. जरा चालायला गेल्याशिवाय मला बरं नाही वाटणार. मग आल्यावर बघू. अजून या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत, त्या घालून जाते पटकन. काढून ठेवलेत सगळे. काय असं असतं आपलं नेहमीचं रुटीन. तुमचं काय माझं काय सगळं सारखंच. फक्त आता काय मी आपली तुमच्यावर शेअर करत असते. कोण आहे, कोणाशी बोलणार, आम्ही दोघंच किती बोलणार असं होतं. असं वाटतं तुम्ही पण आहात सोबत. आणि एक बॉन्डिंग झालं आहे. बरं वाटतं मला असं सांगितलं की शेअर केलं की एक व्हिडिओ करत नाही तेव्हा मला जरा अस्वस्थ होतं. म्हणजे कधीतरी आपल्याला बरं नसेल, कधी काही कामानिमित्त बाहेर गेली असेल तर होत नाही ना. मग त्या दिवशी घरी आल्यावर असं वाटतं चुकल्यासारखं होतं. अरे आज काय राहिलं सांगायचं. आज म्हणजे प्रत्यक्ष आपण भेटत नाही, पण असं वाटतं ना. मला असं वाटतं तुम्ही बघताय, बोलताय, कोणीतरी कमेंट्स लिहितंय, लाईक करताय. चला हा आता जीवाला जरा गार वाटलं. चला आजचा मेनू तयार आहे. आमरस, पालक पनीर, पापड, चपाती, लोणचं, कांदा आणि भात आहे कुकरमध्ये. तर आता जेवायला घेतो. मस्त आजचा दिवस खूप माझा आनंदात गेलाय. कालपासून मी खूपच आनंदात आहे, तुम्हाला कळलंच आहे. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटूया अशाच गप्पा मारायला किंवा शेअर करायला. बाय. स्वस्त राहा, मस्त राहा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना त्याने सबस्क्राईब करा. आणि ते ज्या बघतात पण सबस्क्राईब केलं नाही त्यांच्यासाठी सांगते. बाय.